लहानपणी आपल्याला शाळेच्या सुट्ट्या लागल्यानंतर जास्त करून आपण मामाच्या गावी जायचो, म्हणजेच आपल्या आजोळाला जायचो. तिथे गेल्यावर खूप ऐश करायचो, मज्जा करायची, ओढ्यामध्ये पवायचं, झाडावर चढायचं, आंबे खायचे. अशा खूप साऱ्या आठवणी आपण लहानपणी बनवून ठेवलेल्या असतात. मग जसजसे मोठे होऊ लागतो तसतसं मामाचं गाव म्हणजे आपलं आजोळ आपल्यापासून थोडं थोडं दुरावतं. मग एकदा का आपण मोठे झालो, कॉलेज, जॉब, नोकरी या सगळ्या गोष्टींना आपण सुरुवात केली, तेव्हा तर काय मामाचं गाव आपण विसरूनच जातो. आणि जेव्हा पण मामाच्या गावाची आठवण येईल तेव्हा आपण लहानपणी ज्या मेमरीज बनवलेल्या असतात त्या आपल्याला आठवतात आणि त्याचा आपल्याला खूप आनंद होतो. तर जवळपास आज मी 5 वर्षानंतर मी माझ्या मामाच्या गावी आलेलो आहे. इथं आल्याच्या नंतर खूप काही बदल झाला होता. माझ्या लहानपणी हा डांबरी रस्ता झाला नव्हता. एक छोटी दगडी पाऊलवाट असायची, ज्याला आपण पाऊलवाट किंवा गायवाट म्हणतो. मामाच्या गावी गेलो की सगळं मला लहानपणीच आठवतं. ती टेकडी, ज्या टेकडीवर मी घसरगुंडी खेळायचो, तो उंच झालेला शेणाचा उखंडा ज्यावरून उड्या मारू मारू आम्ही खेळायचो, तो ओढा ज्यामध्ये छोटासा ढव करून आम्ही पोवायचो. तर हे आहे माझ्या मामाचं गाव. तिथं आल्याच्या नंतर ते शुद्ध हवा, ते कोंबड्यानं बाग दिलेलं, ती गाई म्हशींनी आरडाओरडा केलेलं, हे ऐकण्यात एक वेगळीच मज्जा येते. तर पहिलं माझ्या मामाचं घर या ठिकाणी होतं. हा पहा संदूक, हाही माझ्या लहानपणीचा संदूक आहे. हे घर होतं शेणाने सारवलेलं आणि इकडे कोठा होता जिथे शेळ्या आणि मेंढ्या कोंडायचो आणि इकडे जनावरं बांधायचा. कामाच्या बाबतीत असा काही फारसा बदल झालेला वाटत नाही. तेच सकाळी जनावरं सोडणे, चारायला नेणे आणि संध्याकाळी पाणी पाजून त्यांना वापस आपल्या आखाड्यावर आणणे. एकेकाळी हे जनावरं मी पण राखलेली आहेत. हे बघा जनावरं कशी बांधतायत आणि ही बघा मशीनची वगार. त्यांना एखादा नवीन माणूस दिसला की ते 1% फक्त बघतच राहतात. तर हे आहेत माझे आजोबा. बारकीने त्यांना एक गोष्ट सांगायला सांगितली आणि त्यांनी ती सांगितली. दुसऱ्या दिवशी सकाळी तर माझे आजोबा खूप कॉमेडी करतात, खूप फनी वे मध्ये बोलतात. तर हे बघा एक छोटासा अंदाज. अरे निघालाय नवा, अरे त्याला अगरबत्ती लावा, अरे हातात वाट्या घेऊन टळे वाजवा, अरे हातात टाळे घेऊन वाजवा, अरे वाटीन परात घेऊन वाजवीत चला, अरे अराधी निघालाय नवा, अरे अरे दिलं गलय नव आणि अगरबत्ती लव. अरे तिथं गाणं जोडायचं. त्यानंतर मी आणि बारकी जात आहोत धामणं खायला. शेतात एरझाऱ्या करून ती पडलेली पाऊलवाट, त्या पाऊलवाटत चालत असताना एक वेगळीच मज्जा आणि एक भीती असते. या पाऊलवाटेने चालत असताना अचानक मध्ये साप आला तर, अशा काही अनेक भीती लहानपणी असायच्या. तर हा आहे तो ओढा जिथे मी ढव करून पवायचो, खूप सारे खेकडे पकडायचो आणि खेकडे पकडायला माझ्या सर्वात लहान मामाने मला शिकवलं होतं, जो की आता या जगात नाहीये. तशी धामण सगळी पिकली नव्हती, पण जेवढी पण पिकली तेवढी खायची होती. लहान असताना मला झाडावर खूप फास्ट चढता येत होतं, पण आता मला चढता येत नव्हतं. तर हा माझ्या मामाचा मुलगा भुंग्याला दोरा बांधून खेळायचा. भुंगा तर मी पण लहानपणी भुंगा दोऱ्याने बांधायचा आणि उडवायचा. लहानपणी आमच्यासाठी तोच पतंग असायचा. मेन म्हणजे आई सवासीने घालण्यासाठी गावाकडे आली होती. ही समोरची माझी मावशी आहे, जिने मला लहानपणी खूप सांभाळलं. आणि इकडे जी दिसत आहे ती माझी आजी आहे. कशाला काढायला फुट माझा
माझं बालपण आई वडिलांपेक्षा जास्त आजोळात गेलेलं आहे. ही माझी दुसरी मावशी जी गावातून आली होती आईची मदत करायला. काय बघायली? फोटो काढायलाच काही ते. बारकीचा हा पहिला एक्सपिरियन्स असल्यामुळे तिला हे वगार, गाई, म्हशी, कोंबड्या पाहून खूप एक वेगळाच आनंद होत होता. ती लहान वगारांना सुद्धा घाबरायची. हे बघा. पुढं जा, पुढं जा, जा पुढं. नाही मारत, नाही मारत. अरे जा रे पुढं. आणि हा आहे माझा मामा. लहानपणी मी याच्याच खांद्यावर बसून इकडे तिकडे फिरायचो.